प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना निवडून देण्याचे केले आवाहन। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी नंदुरबार येथील सभा आटपून आपल्या चार्टर विमानाने पुन्हा धुळ्यातील विमानतळावर परतल्यानंतर त्यांनी धुळ्यातील लोकसभेच्या महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे। देशामध्ये आपल्यासाठी काम करणाऱ्यांचं सरकार आणण्यासाठी शोभा बच्छाव यांना निवडून देण्याचे आवाहन प्रियंका गांधी यांनी धुळेकरांना केले आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी नाशिक लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचारात आघाडी घेतली असून आज रोजी सिन्नर पांगरी परिसरातून त्यांच्या प्रचाराची रॅली काढण्यात आली। करण गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता पक्षाचे उमेदवार डोकेदुखी ठरले आहे। आज रोजी सिन्नर पांगरे येथे मोठ्या संख्येने गावामध्ये पायी रॅली काढण्यात आली, तसेच गावकऱ्यांच्या वतीने सभा घेण्यात आली। या सभेमध्ये एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य तसेच आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य तसेच मुस्लिम आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी गावकऱ्यांच्या वतीने उमेदवारांचा स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी पवन पवार, करण गायकर, विलास पांगारकर, जगदीश पांगारकर, अविनाश शिंदे, अविनाश जगताप, रमाकांत वाघ, बजरंग शिंदे, प्रवीण जाधव, हेमंत निकम, अनिल जाधव, अशोक नाईक, चंद्रशेखर रोकडे, गोरख पवार, शत्रुघ्न झोंबाड तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते। द हिंद न्यूज साठी सिन्नर प्रतिनिधी। सभा आमचे दाजे ज्या आज म्हटला वडिलांच्या ठिकाणी आहे, त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या सभेचं त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांनी आयोजन केलं। प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून ऋणदेश व्यक्त करतो। नाशिक लोकसभा या लोकसभेची निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे। आपल्या प्रास्ताविक करताना या गावचे प्रश्न सांगितले। भाऊ, मला या गावात 20 वर्षापासून मी येतोय। हे गाव काय मला नवीन नाही आणि या तालुक्याचे प्रश्नही नवीन नाही। त्या गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी कित्येक वेळा आंदोलनं झाली। त्या आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। गुरांना चारा मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, परंतु दुधाला भाव मिळत नाही पण दारूला भाव मिळतो, पाण्याला भाव मिळतो, पण ह्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही। स्वतःच्या आयुष्यानं जे दूध पिकवून कमवतात त्या दुधालाही भाव देत नाही आणि बेरोजगारची कुऱ्हाड या तालुक्यावर आतापर्यंत पाडली गेली। अख्खा जिल्हा सदन आहे आणि सिन्नर तालुका हा ओसाड आहे। दुष्काळी म्हणून या जिल्ह्याचे कायम या तालुक्याची नोंद होत असते, लक्षात घ्या, पण याच्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही। आणि त्याच तालुक्यातले तुमचे भूमिपुत्र आता नाशिक लोकसभेला उभे आहेत। भूमिपुत्र इथं 10वी नापास झाले, आता 12वी पास करायला आमच्याकडे पाठवू राहिले। अहो, ज्यांना 10वीची परीक्षा पास होत नाही ते 12वीची परीक्षा कशी पास होणार मला सांगा ना। आज आमची सकाळी पवन भाऊ आपली त्यांची भेट झाली। भेट अप्पा इतकी चांगली होती की मला हे कळालं नाही मी नेमका प्रतिस्पर्धी या तिन्ही उमेदवारांचा झालो कसा। काल हे एका ठिकाणी आले, हेमंत आप्पा आणि राजा भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडले। सकाळी राजा भाऊची गाडी माझ्यापासून गेली, पण राजा भाऊनी वाकडी मान करून गेली। मी म्हटलं आपला विजय इथंच आहे, कारण खरं त्यांना आपल्या आईला झाले, आपला विजय निश्चित झाला। मी पवन भाऊला गाडीत फोन करून सांगितलं, भाऊ म्हटलं उमेदवार गेले पण पाहायला सुद्धा तयार नाही। अहो राजा भाऊ, इतक्या दिवस तुम्हाला करण गायकर गोड लागत होते आणि उमेदवारी जसे सुरू झाले तुम्हाला वाईट वाटायला लागले। इतक्या खालच्या दर्जाला जाऊ नका। निवडणुका ह्या लढायच्या असतात, त्या मैत्रीपूर्ण लढायच्या असतात। मी ठरवून घेतलं होतं की यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही, कारण टीका टिप्पणीसाठी यांनी काही दिवस लावलेले, याचा प्रचार करायचं काही काम नाही। पण सकाळी ज्या पद्धतीने त्यांनी व्यवहार केला चळवळीतून गोरगरिबाचा उमेदवार करण भाऊ गायकर यांनी 16 वर्ष बघितली। माझ्या डोळ्यात त्यांचे आंदोलन बघितले आहे। त्यांनी किती रास्तारोको म्हणा, उपोषण म्हणा,
रेल्वे लोक म्हणा, आम्ही सोबत आंदोलन केलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी म्हणा, शेतकऱ्यांसाठी म्हणा, असे अनेक आजपर्यंत आंदोलन केले. कधी त्यांनी काही मागितलं नाही, फक्त समाजासाठी काम केलं. आज आपल्याला चालून संधी आलेली आहे. वंचित आघाडी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना ही संधी दिली आहे. त्या संधीचा फायदा आम्ही जरूर घेऊ. व आमचे संपूर्ण आदिवासी बांधव, आमचा टाकेत गट, त्र्यंबक, आम्ही एकमताने आणि एक विचाराने मतदान फक्त करून भावना करू. या ठिकाणी आम्ही शब्द दिला तो शब्द पाळायचा असतो आणि आम्ही ठरवतो त्र्यंबक तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा, सिन्नर तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा हे आम्ही ठरवतो. जे आम्ही ठरवलं ते करत असतो. आज आम्ही ते सांगतो, करण भाऊने आम्ही खासदार बनवणार, नाही बनवणार. आजचा आमचा जाहीर पाठिंबा आहे करण भाऊंना. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहाजीराजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर आम्ही 14 राज्यात फिरतो. ते आमचे शंभूराजे, संभाजीराजे. आज ज्या कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सगळ्या विषयाचे आणि खास करून आज आपण आपल्यात वावरतो, हे आपले बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांचा वाढदिवस आहे. आपल्या सगळ्या आंबेडकर चळवळीला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या निमित्ताने आज आपण शुभेच्छा देऊ. आज जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम वंचित आघाडी पुरस्कृत उमेदवार छावा क्रांतीवीर सेनेचे आमचे लाडके मेवणे करण भाऊ गायकर यांच्या पाठिंब्यासाठी ज्यांनी आम्हाला मोठं मन करून पाठिंबा दिला त्यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आमचे चंद्रशेखर रोकडे आणि त्यांची सगळी टीम नाही, त्यांनी जे राहुरीवरून त्यांचा समाजाचा प्रवक्ता बोलावला आणि त्यांनी सुद्धा मोठं मन करून येऊन इथं पाठिंबा दिला, त्याचं सुद्धा अभिनंदन करत. मुस्लिम आघाडी आमचे शत्रुघ्न भाऊ जोंबाळ आणि मुस्लिम आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गेल्या आमच्या छावा संघटनेसंग कित्येक वर्षापासून काम करतायत. मराठ्यांना आरक्षण पाहिजे, पण मराठ्यांच्या आंदोलनामध्ये जर कोणी लवकर येत असेल तर ते मुस्लिम समाज नाशिकमध्ये लवकर यायचा, दलित समाजाचे लवकर सगळे माणसं यायचे, आदिवासी समाजाचे माणसं यायचे, पण मराठी शोधून पण लवकर येत नव्हते. हे आज दुर्दैव आमच्या पुढे आहे. म्हणून वंचित आघाडीला आपण आज सगळ्या समाजाने पाठिंबा दिलेला आहे. खरोखर आज वंचित आघाडीला हा शब्द थोडासा वेगळा असतो, पण आंबेडकर साहेबांना आपण पाठिंबा देतोय आणि आंबेडकर साहेबांनी जो आमच्या मनोज भाऊ जरांगेंना पहिल्या प्रथम मराठ्याला पाठिंबा दिला त्या मोबदल्यामध्ये आमच्या करणनी उमेदवारी घेतली आणि आमचं मनोज पाटील जरांगेंचं आमचं बोलणं झालं होतं का आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. आणि निवडणूक लढवत असताना काही ठिकाणी थोड्याशा मराठा समाजामध्ये अनर्थ व्हायला लागला, थोड्या आजूबाजू व्हायला लागलं, म्हणून आम्हीच त्या उमेदवारात थांबवल्या.